नमस्कार, मी दशरथ काळे. आज आपण या ठिकाणी एलिमेंट ऑफ कॉस्ट या ठिकाणी पाहणार आहात. फर्स्ट ऑफ एलिमेंट ऑफ कॉस्ट. देर आर मेन थ्री पार्ट ऑफ द एलिमेंट ऑफ कॉस्ट. फर्स्ट ऑफ मटेरियल, सेकंड इज लेबर, थर्ड इज अदर एक्सपेंसेस. In material two parts, direct material, indirect labor. In labor two part, direct labor, indirect labor. Then other expenses also there are two part, direct expenses and indirect expenses. Then here overhead. Overhead means total of aggregate indirect expenses, means indirect material, indirect labor and indirect expenses is called overhead. Then factory overhead, then office overhead, then selling overhead. It is part of the overheads. मग मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंगसाठी कोणकोणते खर्च आणि जे घटक आहेत ते आपण या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहात. एलिमेंट कॉस्ट अकाउंटिंगचे खर्चाचे घटक आहेत ते आपण या ठिकाणी समजावून घेणार आहात. कॉस्ट अकाउंटमध्ये या ठिकाणी सर्वप्रथमतः तीन घटक आहेत. यामध्ये पहिला आहे मटेरियल, म्हणजे आपण त्याला सामग्री असं म्हणतो. देन आहे लेबर, त्याला आपण कामगार म्हणतो. आणि देन आहे अदर एक्सपेन्सेस, जे इतर त्या ठिकाणी खर्च होत असतात ते. मग डायरेक्ट मटेरियल आहे, जे डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल या ठिकाणी आपण जर सर्वप्रथमतः डायरेक्ट मटेरियल म्हणजेच या ठिकाणी काय, जे सामग्री प्रत्यक्षात उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी उपयोगात आणली जाते त्याला आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणतो. इनडायरेक्ट मटेरियल की अशी सामग्री उत्पादनात त्या ठिकाणी खर्चात जी सामग्री अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी उपयोगात येत नाही तिला अप्रत्यक्ष त्या ठिकाणी सामग्री असं म्हणत असतो. अप्रत्यक्ष सामग्रीचा या ठिकाणी महत्त्वाचा रोल असतो, परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षात उपयोगात त्या ठिकाणी आपल्याला आलेली त्या ठिकाणी दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी इनडायरेक्ट मटेरियलचा फार त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल असू शकतो. नेक्स्ट आहे लेबर. लेबरमध्ये आपण या ठिकाणी दोन भाग या ठिकाणी पाहत आहात की डायरेक्ट लेबर आहेत आणि इनडायरेक्ट लेबर आहेत. डायरेक्ट लेबरमध्ये असे कामगार असतात की जे प्रत्यक्षात काम करताना आपल्याला दिसतात, तेव्हा आपण त्याला डायरेक्ट लेबर असं म्हणत असतो. इनडायरेक्ट लेबर हा या ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे, कारण इनडायरेक्ट लेबरच्या माध्यमातूनच ज्या ठिकाणी एक मॅनेजर्स असतील, जे आर्किटेक्चर असतील, इंजिनिअरिंग त्या ठिकाणी इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सर्व ॲक्टिव्हिटीज होत असतात, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज इनडायरेक्ट लेबरच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात. नेक्स्ट आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच काय आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे खर्च कोणत्याही एका विशिष्ट वस्तूसाठी किंवा नगासाठी न करता संपूर्ण व्यवसायासाठी केला जातो. त्यामुळे हा खर्च कोणत्याही एका वस्तूचा किंवा नगाला खर्च म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट त्या ठिकाणी करता येत नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष खर्च त्या ठिकाणी असं म्हणतो. अप्रत्यक्ष खर्चालाच अधिव्यय असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते. अप्रत्यक्ष खर्चाचे वर्गीकरण त्या ठिकाणी आपण नंतर या ठिकाणी पाहणारच आहात. यानंतर आहे या ठिकाणी ओव्हरहेड्स आहे. ओव्हरहेड्स म्हणजेच काय, हे ओव्हरहेड्स म्हणजेच या ठिकाणी इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्ही गोष्टी जर या ठिकाणी खाली घेतल्या तर ह्या तिन्ही गोष्टीचा मिळून आपल्याला या ठिकाणी ओव्हरहेड तयार झालेला दिसेल. तर ह्या ओव्हरहेडमध्ये या ठिकाणी ओव्हरहेडचं जर आपण त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं तर ओव्हरहेडमध्ये सर्वप्रथमतः फॅक्टरी ओव्हरहेड असतात, त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड असतात आणि त्यानंतर लास्टला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असतात. तर फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये निर्माणी म्हणजे वस्तू तयार करण्यासाठीचा जो येणारा आहे तो खर्च, संबंधित सर्व अप्रत्यक्ष खर्चाचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. यामध्ये प्रामुख्याने निर्माणी भाडे असतील, जे कंपनीचं त्या ठिकाणी रेंट आपण म्हणतो. त्याचबरोबर यंत्र दुरुस्ती असेल किंवा यंत्रावर त्या ठिकाणी आपण मेंटेनन्स करत असतो. त्याचबरोबर ज्या फॅक्टरीमध्ये जे सुपरवायझर्स असतात त्यांची त्या ठिकाणी आपल्याला सॅलरी द्यायची असते. त्याचबरोबर जे इन्शुरन्स असेल, त्याचबरोबर जे सफाई कामगार असतील किंवा पाणी असेल कंपनीसाठी, फॅक्टरीसाठी त्या ठिकाणी लागणारं पाणी, इत्यादी गोष्टीचा त्या ठिकाणी इत्यादी खर्चाचा समावेश आपल्याला या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये दिसतो.
साहजिकच आपल्या डोळ्यासमोर जर आपण एखाद्या फॅक्टरीचं जर उदाहरण घेतलं तर फॅक्टरीमध्ये आपल्याला ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, जे काही त्या ठिकाणी काम केले जातात, ते सर्व काम कशामार्फत त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसतात. कारण कंपनीमध्ये जर आपल्या डोळ्यासमोर जर चित्र उभा केलं तर कंपनीमध्ये मोठमोठे त्या ठिकाणी यंत्र असतात. यंत्रासाठी त्या ठिकाणी येणारा खर्च असतो. यंत्र चालवण्यासाठी त्या ठिकाणी एक निरीक्षक आपण त्या म्हणजे सुपरवायझर त्या ठिकाणी असतात. सुपरवायझरसाठी त्या ठिकाणी येणारा खर्च असतो. त्याचबरोबर इन्शुरन्ससाठी त्या ठिकाणी येणारे खर्च असतात. असे अनेक खर्च जर फॅक्टरीमध्ये आपण पाहिले तर अशी त्या ठिकाणी एक लंबी लिस्ट त्या ठिकाणी तयार होते. इत्यादी खर्च हे एक ओव्हरहेडमध्ये त्या ठिकाणी येतात. त्याचबरोबर जेव्हा फॅक्टरीचं त्या ठिकाणी वस्तू उत्पादनाचं काम चालू असतानाच ऑफिसचं त्या ठिकाणी काम देखील त्या ठिकाणी चालू असतं. कारण फॅक्टरीमध्ये उत्पादन प्रक्रियेचे त्या ठिकाणी प्रोसेस होत असतानाच देखील ऑफिसमध्ये त्या ठिकाणी त्यांचे जे कार्य असतात, ज्या फॅक्टरी संबंधीची कार्य असतात, कंपनी संबंधीचे कार्य असतात, ते सर्व ॲक्टिव्हिटीज ऑफिसच्या माध्यमातून केली जाते. मग ऑफिसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला खर्च समाविष्ट त्या ठिकाणी करावा लागतो. तर यामध्ये ऑफिस किंवा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व खर्च किंवा अप्रत्यक्ष खर्च कार्यालयात अधिव्यय म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. कार्यालय अधिव्ययामध्ये प्रामुख्याने कार्यालयाशी संबंधित कर्मचाऱ्याच्या संबंधित वेतन असेल, संचालकाचे त्या ठिकाणी एक शुल्क असतील, टेलिफोन बिल असतील, त्याचबरोबर पोस्टल बिल्स एक्सपेन्सेस असेल, त्याचबरोबर छपाईचा खर्च असेल, कायद्याचा त्या ठिकाणी लिगल चार्जेस असतात किंवा अंकेक्षण शुल्क असतं, त्याला आपण ऑडिट फीस असं त्या ठिकाणी म्हणतो, ऑफिस रेंट असतो, इलेक्ट्रिसिटीज बिल असतात. अशा इत्यादी प्रकारचा समावेश या ठिकाणी ऑफिस ओव्हरहेडमध्ये केला जातो. त्याचबरोबर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स असतात. वस्तू विक्री योग्य झाल्यानंतर म्हणजेच आपल्या कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये काम होत असतानाच ऑफिसमध्ये देखील त्या ठिकाणी काम चालू असतं. परंतु ही गोष्ट उत्पादन कच्च्या सामग्रीपासून जे पक्क्या सामग्रीपर्यंत पोहोचते, म्हणजे त्या ठिकाणी आपलं प्रोडक्शन तयार झालेलं असतं. प्रोडक्शन त्या ठिकाणी विक्रीसाठी आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणते प्लॅन आणि कशा पद्धतीचं त्या ठिकाणी खर्च त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजेच यामध्ये आपण जर पाहिलं तर जाहिरातीसाठी आपल्याला खर्च करावा लागेल. कारण एखादं नवीन जर प्रोडक्शन जर कंपनीने त्या ठिकाणी उत्पादित केलं तर ते ग्राहकाला पटवून देण्यासाठी, ग्राहकाला त्याची वैशिष्ट्य त्या ठिकाणी माहीत होण्यासाठी, ग्राहकापर्यंत त्या वस्तूची ती पूर्णतः माहिती जोपर्यंत पोहोचत नाही आणि ग्राहकाला त्या वस्तूविषयी त्या ठिकाणी कसं आकर्षित करता येईल, हा उद्देश त्या ठिकाणी जाहिरातीचा असतो. मग जाहिरातीच्या माध्यमातून किती लोकांपर्यंत आपल्या वस्तूविषयी त्या ठिकाणी माहिती जाईल, आपण किती लोकांना त्या ठिकाणी आकर्षित करू शकतो, इत्यादीवर त्या ठिकाणी होणारा खर्च असेल. त्याचबरोबर ज्या कंपनीमध्ये प्रोडक्शन तयार झालेलं आहे त्याच कंपनीमधून डायरेक्ट विक्री त्या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा केली जात नाही. तर ती विक्री करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या शोरूमचं त्या ठिकाणी सिलेक्शन करावं लागतं. वेगवेगळे शोरूम्स त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनसाठी, वस्तू विक्रीसाठी आपल्याला वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी नेमावं लागतील. शोरूम्स त्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागेल. शोरूम्स त्या ठिकाणी आपले नसतील तर त्या ठिकाणी ते भाड्याने सुद्धा त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. मग इत्यादीवर त्या ठिकाणी होणारा खर्च त्या ठिकाणी येत असतो. त्याचबरोबर जेव्हा आपली वस्तू त्या ठिकाणी विक्री योग्य त्या ठिकाणी होईल तेव्हा त्या संबंधीचे जे सर्व खर्च असतात याचा खर्चाचा समावेश यामध्ये करण्यात येत असतो. विक्री व वितरण अधिव्ययामध्ये प्रामुख्याने जाहिरात आहे. त्यानंतर प्रवास विक्रेत्याचे त्या ठिकाणी वेतन आहे. त्याचबरोबर रोख अपहार असतात. त्याचबरोबर निर्गत वाहन व्यय असतो, म्हणजेच त्याला आपण कॅरीड आउटवर्ड त्या ठिकाणी असं म्हणत असतो. त्याचबरोबर प्रवासी अभिकर्त्याचे वेतन असेल, निविदा सादर करण्याचा खर्च असेल, संग्रहण शुल्क असेल, विक्री विभाग कार्यालयाचा खर्च असेल, शाखा व्यय असतील, अंदाजपत्रके तयार करण्याचा खर्चाचा इत्यादी प्रकारचा त्या ठिकाणी समावेश डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये त्या ठिकाणी येत असतो. म्हणजे सर्व गोष्टी जर या ठिकाणी जर आपण विचार केला तर ज्यावेळेस कंपनीमध्ये कच्च्या मालापासून ते जोपर्यंत वस्तू विक्री होत नाही ते सर्व खर्च यामध्ये समाविष्ट झालेले असतात. प्रत्येक युनिटसाठी लागणारा खर्च आपण या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करून प्रत्येक युनिटला किती खर्च लागतो हे सुद्धा या ठिकाणी आपण समजावून त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच कंपनीला एलिमेंट ऑफ कॉस्ट हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं. कारण
जर एखाद्या ठिकाणी रॉ मटेरियलसाठी जर त्या ठिकाणी खर्च जास्त होत असेल, परंतु तो खर्च त्या ठिकाणी कमी करण्यासाठी मग त्या ठिकाणी जे कंपनीचं व्यवस्थापन आहे त्या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकतं की आपण अशाच प्रकारचे जर ऑप्शन म्हणून जर त्या ठिकाणी आपल्याला अजून दुसरं किंवा कमी खर्चामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी कच्चा सामग्री जर चांगल्या प्रकारची जर मिळाली तर त्यावरसुद्धा त्या ठिकाणी विचार होऊ शकतो. मग एखाद्या कंपनीमध्ये जसं की आपण कर्मचाऱ्यांना असा पाठीमागं पाहिलं होतं की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी जवळपास 4 लाख कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कंपनीतून डिस्कंटिन्यू त्या ठिकाणी केलेलं होतं, म्हणजे काढून टाकलेलं होतं. मग असा का निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला? मग हा निर्णय घेण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे की ज्या कंपनीमध्ये प्रोडक्शन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं, परंतु असे काही त्या ठिकाणी कर्मचारी आहेत की कर्मचाऱ्यावर त्या ठिकाणी जास्त खर्च त्या ठिकाणी कंपनीला त्या ठिकाणी द्यावा लागतो. मग कर्मचाऱ्याचा त्या ठिकाणी जास्त जो होणारा खर्च आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला तो नियंत्रित आणण्यासाठी मग बऱ्याचदा कंपनी अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एलिमेंट कॉस्ट जसं की वस्तू उत्पादन परिव्यय म्हणजेच आपण त्यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी एकदा सांगून इच्छितो की कोणत्याही वस्तूचा उत्पादन परिव्यय म्हणजे त्या वस्तूच्या उत्पादनासाठी एक लागलेल्या सर्व प्रकारचे खर्चाची बेरीज असते. खर्चामध्ये सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष खर्च असतील, अप्रत्यक्ष खर्च असतील, अशा प्रकारच्या स्वरूपाचा खर्च त्या ठिकाणी समावेश झालेला असतो. परिव्यय लेखांकनामध्ये म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये विश्लेषणाच्या प्रक्रियेला फार त्या ठिकाणी महत्त्व असते. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग पद्धती कॉस्ट अनालिसिस करण्यासाठी ची पद्धती त्या ठिकाणी मांडली जाते.